साहेब इकडे 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 तोंड पलीकडे साहेब. हा ओके ओके यस सर. मागणे घ्या की जरा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या दरी गावी आल्यानंतर शेतात रमलेले आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान आज देखील ते या ठिकाणी काही झाडांचं वृक्षारोपण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच साहेब कोणत्या झाडाचं तुम्ही आता वृक्षारोपण करताय? प्लम 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 झाड आहे. प्लम फळ आहे ना त्याचं झाड आहे आणि याच्या जातीचं व्हरायटी व्हिक्टोरिया व्हरायटी आहे. बरोबर आहे ना? हो. आता तुम्ही मागील वेळेस आला होता त्यावेळेस आवाकडू पण 3 वर्षांमध्ये याचं फळ अपेक्षित आहे. चला पुढे. मागील वेळी तुम्ही आला होता त्यावेळेस आवाकडूचं लागवड केली होती. कसा प्रतिसाद होता? आवाकडूला फ्लॉरिंग आलंय आणि आवाकडूला फळं येतील. या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस शेती करताय आता सफरचंदाची शेती केली तर सातारा जिल्ह्यातील पसरणी भागामध्ये तुमचंच एक आदर्श घेऊन या ठिकाणी शेतकरी शेती करतायत. कसं बघताय याच्याकडे? तुमचा आदर्श घेऊन पसरणीच आहे का शेतकऱ्यांनी हे झाडाला नको मारू. झाडाला ते पावडं नको मारू. ते पसरणी त्या शेतकऱ्याने सफरचंदाची शेती केलेली आहे आणि त्याच्या शेतामध्ये सफरचंदाची शेती चांगली लागवड केली आणि त्यांनी 30,000 रोपही केले. त्यामुळे आमच्यापेक्षा तो एक पाऊल पुढे गेलाय. आता बाहेरून जी सफरचंदाची रोपं आणायला लागायची ती आता इथंच मिळणार. त्यामुळे ती कमी पैशामध्ये मिळतील. त्यामुळे सफरचंदाची शेती करणारे शेतकरी त्यांची संख्या वाढेल. बांबू लागवड देखील आपण मोठ्या प्रमाणात केली होती आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यावेळेस आपल्या सभा असतात किंवा कार्यक्रम असतात त्यावेळी देखील तुम्ही शेतकऱ्यांना आवाहन करत असता. आपण जी बांबू लागवड केली ती कशा पद्धतीने आणि कसा प्रतिसाद देतला? बांबू फार 8,000 एकरावर या संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये बांबूची लागवड झालेली आहे. बांबू खूप दुर्लक्षित होता परंतु बांबूचे बाय प्रॉडक्ट खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणून बांबूपासून देखील शेतकऱ्यांना खूप पैसे भेटू शकतात आणि म्हणून त्यांना त्यामध्ये बांबूच्या लागवडीमध्ये जास्तीत जास्त अवेअरनेस आणण्याचं काम आम्ही करतोय आणि म्हणून बांबू हे पर्यावरणासाठी देखील खूप आवश्यक आहे. कारण ऑक्सिजन ज्यादा सोडतोय, कार्बन डायऑक्साईड ज्यादा शोषतोय, त्यामुळे बांबू देखील खूप गरजेचं आहे. नक्कीच. ज्यावेळेस तुम्ही शेती करत असता शेतामध्ये परंतु मुंबईत असतील किंवा महाराष्ट्रभरातून विरोधक तुमच्यावरती टीका करत असतात. विरोधक जाऊ दे, त्यांना पण शेती करायला लावा. नक्कीच. एकूणच आपण जे बघितलं तर या ठिकाणी यावेळेस प्लामचं झाड आहे ते या ठिकाणी लागवड करताना पाहायला मिळत आहेत. तसेच विरोधकांना देखील शेती करायला सांगा अशी प्रतिक्रिया आहे या ठिकाणी नवराष्ट्र सोबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आपल्याला बघायला मिळते. ओमकार सोनाले, नवराष्ट्र, दरे, सातारा. पाण्याचं कुठे ते जाळे पाणी खरं तर इथला जो भाग आहे हा त्यांनी हिरवामय करून टाकलेला आहे.